नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले बोलूया पूर्वनकारा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पूर्वनकारा सबसिडरी विन्स रुपीज 211.53 कोटी रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट फ्रॉम SBR बिल्डर्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पूर्वनकारा लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी स्टारवर्थ इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेडला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट SBR ग्लोबल क्वीन्स विले मेजर कन्स्ट्रक्शन ऑर्डर मिळाला आहे 211.53 कोटी रुपयांचा. आणि याच अपडेटमुळे ही कंपनी पूर्वनकारा लिमिटेड फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया कोफोर्ज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 3,986 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 425 कोटी रुपये आला आहे. तसेच मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेडने इंट्रीम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे 4 रुपयांचा. आणि या इंट्रीम डिव्हिडंडला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 31 ऑक्टोबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कोफोर्ज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढून 4,961 कोटी रुपये आला आहे. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 445 कोटी रुपये. चला आता बोलूया क्रॉम्प्टन ग्रेवेज बद्दल. तर मित्रांनो, क्रॉम्प्टन बॅक्स रुपीज 445 कोटी सोलार रूफटॉप ऑर्डर इन आंध्र प्रदेश. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, क्रॉम्प्टन ग्रेवेज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीला न्यू अँड रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ आंध्र प्रदेश लिमिटेडकडून मेजर ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 445.04 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे क्रॉम्प्टन ग्रेवेज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. या BEML लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BEML इटलीज टेस्मेक इंक पॅक टू इंट्रोड्यूस सरफेस मायनर्स इक्विपमेंट फॉर मायनिंग ऑपरेशन्स. तर मित्रांनो, BEML लिमिटेड या कंपनीने इटलीच्या टेस्मेक सोबत ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? मायनिंग ऑपरेशन्स साठी सरफेस मायनर इक्विपमेंट इंट्रोड्यूस करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे BEML लिमिटेड ही कंपनी सुद्धा फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड आणि डाबर इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, LIC रेजेज स्टेक इन टाटा कन्झ्युमर टू 8.64% अप्स होल्डिंग इन डाबर टू 6.98%. तर मित्रांनो, LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स आणि डाबर इंडियामध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, LICने टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स मध्ये आपली हिस्सेदारी वाढून केली आहे
8.65%. तसेच LICने डाबर इंडियामध्ये आपली हिस्सेदारी वाढून केली आहे 6.99%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स आणि डाबर इंडिया या दोन्ही कंपन्या याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेल्या आहे. चला आता बोलूया SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे खाली आलेली आहे. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील खाली येऊन क्वार्टर 2 मध्ये आली आहे 23,115 कोटी रुपये. आणि मित्रांनो, SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 495 कोटी रुपये. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रेलटेल फेस कॅन्सलेशन ऑफ ₹209 कोटी वर्क ऑर्डर बाय बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट काउन्सिल. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट काउन्सिलकडून जो 209.78 कोटी रुपयांचा वर्क ऑर्डर मिळाला होता तो कॅन्सल झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल बद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स क्रेडिट रेटिंग रिवाइजेस बाय S&P ग्लोबल रेटिंग्स. तर मित्रांनो, S&P ग्लोबल रेटिंग्सने टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचा लॉंग टर्म इश्युअर क्रेडिट रेटिंग रिवाइज केला आहे. तर मित्रांनो, S&P ग्लोबल रेटिंग्सने पहिले यावर रेटिंग दिली होती BBB ची रेटिंग स्टेबल आउटलुक सोबत, आणि आता नवीन रेटिंग दिली आहे BBB ची आणि नेगेटिव्ह आउटलुक दिला आहे. आणि मित्रांनो, याच्या मागचे कारण आहे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचा जॅग्वार लँड रोवरच्या बिझनेसवर जो सायबर अटॅक झाला आहे, हा त्याच्या मागचा एक नेगेटिव्ह पॉइंट आहे. आणि मित्रांनो, हा टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलसाठी एक नेगेटिव्ह पॉइंट आहे. चला आता बोलूया डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 8,828 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर घसरून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील घसरून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1,337 कोटी रुपये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजचे अपडेट बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.